सकाळची सुरुवात अशी सुंदर आणि आनंददायी असेल तर दिवस आपला आनंदमयी जातो. याच वातावरणात दत्तनगर भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवासी राहत आहेत. राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर स्वच्छता आणि आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कचऱ्याला घेऊन स्थानिक भागातील महिलांच्या काही तक्रारी आपण समजून घेऊ. कचऱ्याच्या गाडी किती दिवसापासून येत नाही इकडं? आता आम्ही त्याच्या इकडं राहायला आलो 4 वर्ष झालं, गाडीच नाहीये. त्या दिवशी तुम्ही बोलला होतात ना हा, बोलला होता पण त्यांनी म्हणले ते कोपऱ्यापर्यंत आणतो आम्ही, त्याच्या पुढं नाही आणू शकत. किती वर्ष झालं? 8 वर्ष झाले. मग कचऱ्याची गाडी येते का नाही? नाही येत. तुम्ही सांगितलं होतं कचऱ्याच्या गाडीवालीला? कधी थांबवलं होतं का? नाही थांबलेलं, इकडे येतच नाही, काय थांबवा. मग विचारलं असतं तर आली असती ना एकदा. हो. आता सांगता येईल. होय. तुमचं नाव सांगा पूर्ण. केशरबाई सुंदरराव मुळे. साचलेल्या कचऱ्यामुळे डास वाढतात, त्याची दुर्गंधी येते आणि याचा आरोग्यावर परिणाम देखील होत आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यायला हवे. हा फक्त स्वच्छतेचा नाही तर आरोग्याचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे दत्तनगर भागातील रहिवाशांच्या मदतीने आम्ही नगरपालिकेकडे अशी विनंती करतो की तात्काळ कचरा गाडी या ठिकाणी सुरू करावी आणि नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. 400 ते 500 कुटुंब असलेली दत्तनगर भागातील ही शेवटची गल्ली. या ठिकाणी जी लोक राहतात त्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेकडे तात्काळ नगर परिषदेने लक्ष देऊन येथील कामे पूर्ण करावी.